हॅलो हाय एव्हरीवन, नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, माझ्या पेजवरती सुद्धा तुमचं स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ आहे आपला तो इलेक्शनवरती. मित्रांनो, सगळ्यांकडेच इलेक्शन चालू झाले असतील मे बी. मुंबईमध्ये 20 मेला आहे, ठाण्यामध्ये आमच्या इकडे गावी कोकणामध्ये 7 मेला आहेत. तुमच्याकडे कधी इलेक्शन आहेत तेही कळवा. सो इलेक्शन म्हणजे आपण काय आतमध्ये खोलात जाऊन जास्त बोलणार नाही आहोत, कारण की तेवढे आपल्याला राईट्स पण नाही, राईट्स असू शकतात पण ठीक आहे, कारण की वातावरण खूप सध्या सोशल मीडियावरती असं काय बोलायला गेलं तर ते खूप विचार करून बोलावं लागतं. तर आपण जास्त काय खोलात जाणार नाही, कोणाला पर्सनली आपण घेणार नाही किंवा काहीच नाही. आपल्याला फक्त आपलं इथे मत मांडायचं आहे, कारण की पर्सनली इलेक्शन करायला त्या लेवलपर्यंत आपल्याला पण पोहोचायचं नाही आहे किंवा दुसऱ्या कोणाच्या राजकारणाविषयी आपल्याला घुसायचं पण नाही आहे. पण जिथे आपला प्रश्न आहे, सामान्य माणसाचा प्रश्न आहे, तिथे आपण नक्कीच बोलू शकतो आपल्या हक्कासाठी. सो आता सगळ्यांना ऑफर्स आलेले असतील. सॉरी, मी ऑफर्सचा शब्द बोलते, पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. सगळीकडे आता इलेक्शन चालू आहे, ते पब्लिक सगळं चिडलेलं आहे. तर तुम्हालाही माहितीच आहे, सगळ्यांकडे एकच डिमांड आहे सगळ्यांची. जर महिला झाल्या, आता समजा मी महिला आहे, मी जेवण करते, तर मला माहिती आहे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत, की गॅस सिलेंडर महाग झाला आहे. मग आम्ही बोलताना एखाद्या न्यूजवरती किंवा एखाद्या चॅनलवरती बोलतो की बाबा नाही, सिलेंडर खूप महाग केला आहे. ज्यांच्या घरी गाड्या आहेत त्या बोलतात की नाही, डिझेल पेट्रोल खूप महाग केलं आहे. तर ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या तर बोलणं गरजेचंच आहे. मग ते लोक काय करणार? आता इलेक्शन आलं आहे, तुम्ही गॅस महाग झाला आहे बोलल्यानंतर वोटिंगसाठी किंवा वोटर्स आपल्याला तेवढे मिळायला पाहिजे म्हणून ऑटोमॅटिक 1200चा जो गॅस असणार तो डायरेक्ट 800वरती येणार, 900वरती येणार. इलेक्शनपूर्वी, मतदानापूर्वी ते सगळ्या गोष्टी होणार. एकदा मतदान झालं की 100-200 रुपये वाढवणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण की त्यामध्ये आपण नंतर काहीच बोलू शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही वाढवलं तरी पण आता नक्कीच मला असं वाटतं 100-200 रुपये कमी झाला आहे पण आय थिंक, आणि होईल पण, कारण की आपल्या गरजाच छोट्या मोठ्या आहेत. आपण तेवढ्या कालावधीपर्यंतच विचार करतो की हां, गॅस सिलेंडर महाग झाला आहे तो स्वस्त करून द्या, डिझेल पेट्रोल महाग झालं आहे ते स्वस्त होऊन दे, तर आम्ही ते सरकार निवडू किंवा वोट करू. तर मला एकच बोलायचं आहे की आपण एवढे मोठे नसलो तरी आपल्या एका वोटिंगमध्ये एवढी ताकद आहे की आपण बरंच काही डिमांड करू शकतो किंवा बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी मागू शकतो. मित्रांनो, गॅस आणि सिलेंडर ह्या बेसिक गोष्टी झाल्या की त्या 100-200 रुपयांनी फरक पडतो. मला माहिती आहे आपल्या दैनंदिन जीवनात ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो, पण तुम्ही विचार केलात का की आपण अशा गोष्टी मागून उपयोग काय? ते 100-200 रुपये तर आपण एक्स्ट्रा कमावून पण घेऊ शकतो. पण आज आपल्या महाराष्ट्राची स्थिती बघितलात आहे का? गव्हर्मेंट शाळा प्रॉपर नाही आहेत, तिथे शिक्षण प्रॉपर नाही आहे, टीचर व्यवस्थित नाही आहेत किंवा शाळांमध्ये सुखसोयी नाही आहेत. ज्या लोकांची ऐपत नाही आहे शिकण्याची, ती लोकंसुद्धा, ज्या लोकांची गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकवण्याची ऐपत नाही आहे, ती लोकंही आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलला टाकतात का? कारण की सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्मेंट स्कूलमध्ये जर त्या सोयीच नाही आहेत, त्यांच्या मुलांना त्या सोयी मिळणार नाही आहेत, ते शिक्षण प्रॉपर मिळणार नाही आहे, तर त्यांना प्रायव्हेटला टाकण्याशिवाय पर्याय नाही आहे. सो ही महाराष्ट्राची स्थिती झालेली आहे. म्हणून जर मागायचंच असेल तर असं मागा की शाळा प्रॉपर पाहिजेत, तिथलं शिक्षण प्रॉपर पाहिजे, शाळांमधल्या सुखसोयी प्रॉपर पाहिजेत. गव्हर्मेंट स्कूल सगळी बंद पडण्याच्या पोझिशन, म्हणजे ऑलमोस्ट बंदच पडलेले आहेत, कारण की मुलं तिथे कोणीच नाही आहेत. जर आत्ता बघितलं, पहिल्यांदा ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आहे तिथे आमचा 4थी-5वीचा पट जवळजवळ 70-80-100 मुलांचा पट असायचा. त्या स्कूलमध्ये आत्ता फक्त 4 आणि 5 मुलं दिसतात, म्हणजे 4थीला 5 तर 3रीला 3-2, इतकी वाईट परिस्थिती आहे. कारण की गावच्या ठिकाणी पण जरी बघा, गाव असून दे मुंबई असून दे, प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं, प्रत्येक पालकांना वाटतं की आपली मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत किंवा त्यांना जे शिक्षण मिळतं ते योग्यच असलं पाहिजे. सम्राटला आता झोप आलेली आहे, स्वतःची रडायची सुरुवात झालेली आहे. तर थोडक्यात काय मला हेच सांगायचं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या गरजेच्या आहेत ना, त्या गोष्टी आपण मागणं गरजेचं, कारण की या शिक्षणावरती मुलांचं पुढे फ्युचर आहे. माझ्या मनात जरी नसलं तरी पण मला त्या शाळेत न पाठवता, माझी तेवढी कॅपॅसिटी नसली तरी पण मुलांना प्रत्येक पॅरेंट्स प्रायव्हेट स्कूलला पाठवतात. इतकी वाईट दशा स्कूलची झालेली आहे. सो जर मागायचंच असेल तर
स्कूल परफेक्ट मागा, जे गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्यांना सुधारा, त्यांच्यावरती तुम्ही बाहेरच्या प्रोजेक्टला एवढे करोडो रुपये खर्च करताय, लाखो रुपये खर्च करताय, जर तो तुम्ही ते स्कूलवरती खर्च केलात तर मला वाटतं की आपल्या पुढच्या पिढीचा फ्युचर व्यवस्थित असेल. कारण की शाळेमध्ये इतका पैसा जातो आहे पालकांचा, तो जर पैसा वाचला तर ऑटोमॅटिक गॅस आणि म्हणजे सिलेंडर आणि पेट्रोल आहे ना, हे खर्च आपण कसेही पचवू शकतो. पण मुलांचे शाळेचे खर्च आज जर बघायला गेलात तर मुंबईच्या ठिकाणी इतकी बेकार परिस्थिती आहे की 5 आणि 7 आणि 8 हजार महिन्याला मुलांच्या फक्त स्कूलवरती, ट्रॅव्हलिंगवरती, त्यांच्या इतर खर्चावरती फक्त जातात. का तर ती प्रायव्हेट स्कूल आहेत. प्रायव्हेट स्कूलप्रमाणे त्यांच्या तशा असाइनमेंट्स असतात, त्यांचे ॲक्टिव्हिटीज असतात, बऱ्याच गोष्टी आता अशा वाढल्या आहेत आणि ते आपल्याला जरी मनात नसलं तरी पण त्या कराव्या लागतात. कारण की त्या स्कूलच्या जर आपण स्कूलप्रमाणे जर जायला लागलो तर कराव्या लागतात. मग गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जर प्रॉपर शिक्षण असेल, त्या गोष्टी मिळत असतील तर गरजच नाही आहे की पॅरेंट्सला प्रायव्हेट स्कूलला मुलांना टाकायची. तर माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की जर आपल्याला या सरकारकडून काय मागायचं आहे, आता आपली ही वेळ आहे वोट करायची, जर आपल्याला काय मागायचं आहे तर आपण त्यांच्याकडे बिंदास्त बोलायचं की शाळांना सुधारा. हॉस्पिटल, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे त्या मशिनरीज नसतात, तिथे डॉक्टर्स अवेलेबल नसतात, तिथे ऑपरेशनची डेट जर आज एखादं म्हणजे पेशंट आजारी आहे किंवा एखादं पेशंट जर आज ॲडमिट आहे तर तुम्ही जर 1 महिन्यानंतरची डेट देताय ऑपरेशनची, तर कोणी घरातलं विचार करतं की बाबा आज म्हणजे मी आत्ता जर माझ्या माणसाचं ऑपरेशन नाही केलं, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिली तर कदाचित 1 महिन्यानंतर ती व्यक्ती मला मिळणार नाही. परिस्थिती नसूनसुद्धा तो माणूस कुठे नाही कुठेतरी कर्ज काढून, कोणाच्या नाही कोणाच्या तरी हातपाया पसरून प्रायव्हेटला त्यांचं जे काय आहे ते करतात, ऐपत नसली तरी पण. एवढी वाईट परिस्थिती आली की मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा उपयोग काय, जर आपलं वेळेवरती तिथे निदान होऊ शकत नाही आहे, वेळेवरती तुम्हाला जर तिथे ट्रीटमेंट मिळू शकत नाही आहे, तर असं सरकार आपण निवडून देण्यात अर्थच काय. मी कुठल्याही सरकारचं पर्सनली नाव घेत नाही आहे, मी सगळ्यांसाठी बोलते. मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल तुम्ही खोलतायच कशाला की जर एखाद्याला वेळोवेळी तिथे उपचार मिळू शकत नाही, त्याच्यासाठी अवेलेबल सीट्स नसतात, खॉट नसतात, रूम्स नसतात, मग उपयोग काय. आज आपल्यासारखी लोक जर प्रायव्हेटला जायला लागली तर मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा फायदा कोण घेणार, ते कोणासाठी ओपन केलं आहे. मग त्या हॉस्पिटलसाठी त्याचे जे खर्च आहे त्या हॉस्पिटलचा, ज्या डॉक्टरांसला पेमेंट जातात, सगळ्या गोष्टी जातात, त्या कोणाच्या खिशातून जातात, आपल्यासारख्या माणसांच्याच खिशातून आपण त्यांना जर ते पेमेंट देत असतो, पगार देत असतो, पण त्यांचा आपण उपयोग करत नाही आहोत. तर ह्या गोष्टींचा खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहेत की शाळा आणि हॉस्पिटल ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्यात जर प्रॉपर आपल्याला मिळत नसतील तर मला असं वाटतं की डिझेल आणि पेट्रोल आणि गॅस सिलेंडर ह्या खूप म्हणजे खूप क्षुल्लक गोष्टी झाल्या, ह्याच घेऊन बसू नका. आपल्याला जर मोठं काय करायचं आहे तर विचार करून वोटिंग करा. आणि माझं तर म्हणणं आहे की आपण अक्षरशः आत्ता या सरकारला जाब विचारला पाहिजे की जर आम्ही तुम्हाला वोट देतो तर त्याच्याबदली तुम्ही आम्हाला काय देणार आहात, की एक साड्या वाटप करणार आहात, महिलांसाठी साड्या वाटप करणार आहात, की कोणा बचत गटांसाठी काही त्या टायमिंगप्रमाणे एखादी गोष्ट मुलांसाठी वह्या वाटप करणार आहात. वह्या वाटप करून त्यांचं शिक्षण होत नाही. जर तुम्हाला त्यांचं शिक्षण करायचं असेल तर शाळा प्रॉपर सुधरवा, शाळांवरती लक्ष द्या. आज करोडो प्रोजेक्ट तुम्ही रोडवरती खर्च करताय, ब्रिजवरती करताय, सुशोभीकरण करण्यासाठी करताय. तेच जर मुलांच्या फ्युचरसाठी केलात, ते त्यांच्या नोकऱ्यांसाठी केलात, त्यांना जर आत्ता शिक्षण प्रॉपर मिळालं तर उद्या ते नोकरी करतील. नोकरीसाठी आत्ता जर तुम्ही काहीतरी केलात तर मला असं वाटतं या महाराष्ट्राचं कुठेतरी भलं होणार आहे. नाहीतर जेवढे दिवस आपले येतील ते हे असेच घालावे लागतील, फक्त बेरोजगारीमध्ये आणि याच्या त्याच्याकडे. फक्त आपल्याला जे दिसेल आपले फ्युचर आणि आपली मुलं दिसतील ती प्रत्येक वेळेला ह्याच्या त्याच्याकडे हात पसरतानाच दिसतील. तर सगळ्यांनी ह्या इलेक्शनला आठवणीने विचार करून, काळजीपूर्वक विचार करून वोटिंग करायचं आहे, कारण की एक वोट आपलं खूप महत्त्वाचं आहे. सो हा व्हिडिओ खूप मोठा नाही करणार आहे मी, कारण की आपल्याला बरेचसे व्हिडिओ डेली करायचे आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.